एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल। तर आज मी गोव्यावरनं घरी निघणार आहे। आय मीन आज मी घरी जाणार आहे। सो आमची ट्रिप कशी होते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सो स्टे ट्यून। हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल। सो चला, मी सुंदर खूप पेन होते, पण काय ग पेन होते आता मी निघाले गाइस, पॅकिंग चालू आहे। तर त्यानंतर आम्ही काजू घ्यायला गेलो आणि काजू घेतल्यानंतर आम्ही लगेचच ट्रेनसाठी गेलो बिकॉज आमच्या ट्रेनला लेट होत होता। सो आम्ही इकडनं काजू परचेस केले आणि आम्ही स्टेशनवर आलो। तर हे होतं स्थिविम स्टेशन आणि इथे ती मुलगी डान्स करत होती, आय मीन ती रील बनवत होती आय थिंक। तर असं त्यांनी छान प्रकारे रील बनवला आणि आम्ही इथे वेट करत होतो ट्रेनचा। बाय बाय बाय, आम्ही सगळ्यांना बाय बाय केलं, बट ती आमची ट्रेन नव्हती आणि मग नेक्स्ट ट्रेन आली। बाय। आणि मग आम्ही निसर्ग सौंदर्य बघत खूप छान असं एन्जॉय करत निघालो घरी जायला। ते बघू शकता, इतकं सुंदर वातावरण होतं, वाव। आणि मग मी रुपल आणि आदितीला बाय केलं आणि मग मी उतरले। मी गोव्यावरनं घरी आली आहे। 2 दिवस मी व्हिडिओजच नाही बनवले। हा 3rd डे। आता मी त्या व्हिडिओला कंटिन्यू करते। सो म्हणून मी काल शॉर्ट व्हिडिओ टाकली आणि तिकडे असताना 2-2 दिवसानंतर मी व्हिडिओ अपलोड करायचे बिकॉज इथे अजिबात नेटवर्क नव्हतं मला। सो म्हणून थोडा प्रॉब्लेम व्हायचा आणि मग थोडा गॅप झाला, बट आता मी व्हिडिओज कंटिन्यू करणार। आणि काल मी जी शॉर्ट व्हिडिओ टाकली ती ह्याचमुळे, कारण की माझी अर्धवट व्हिडिओ झाली होती। सो मग तिला कंटिन्यू मी आज करणार आहे। तर आज मी कुठे जाणार आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायला लागेल, कारण मी त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी दाखवणार आहे। सो चला। खरं तर मी चालली होती दादरला, पण दादर मार्केटच बंद होतं त्या दिवशी, काय माहिती। आणि मग आम्ही गेलो CST ला। हा ही होती किट्टू आणि ही आहे अप्पू। तर आम्ही 3 जणी मिळून चाललो होतो। सो इकडे तुम्ही बघू शकता, आम्ही दादरला गेलो पण मार्केटच बंद होतं। तर मग आम्ही पुन्हा एकदा ट्रेन, सो आम्ही दादरला जाऊन परत आलो कारण दादर मार्केटच बंद होता। तर आता आम्ही चाललोय CST ला। सो स्टे ट्यून। तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला। तुम्ही बघू शकता, बाय द वे आज इंडियाची टीम येणार होती संध्याकाळी आणि आम्ही मॉर्निंगला इथे पोहोचलो होतो। तर ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागणार आहे। त्यानंतर आम्ही गेलो होतो कोलाबा मार्केटला। कोलाबा मार्केटमध्ये खूप छान बॅग्स आणि टॉप्सचं कलेक्शन असतं। सो तुम्ही इकडे बघू शकता, मी खूप साऱ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि दाखवला आहे। सो इथे खूप जास्त बार्गेनिंग करायला लागते सगळीकडेच। मुंबईमध्ये जिथे पण जाल तुम्हाला बार्गेनिंग करणं इम्पॉर्टंटच आहे। सो इथे तुम्ही बघू शकता, असे शर्ट्स होते, टॉप्स होते, टी-शर्ट होते, जीन्स होत्या आणि ज्वेलरी होती। सो बघू शकता तुम्ही, इयरिंगचं कलेक्शन पण खूप जास्त होतं। अँड देन शॉर्ट टॉप पण होते, क्रॉप टॉप्स होते, कुर्तीज होते, शॉर्ट कुर्तीज होते, सगळंच होतं ओव्हरऑल। वन पीस पण बघू शकता तुम्ही इकडे आणि ज्वेलरी। सो अशा प्रकारे शर्ट्सचं कलेक्शन पण खूप जास्त होतं, सगळे साइजेस होते आणि बॅग्स। त्यानंतर आम्ही मार्केटमधनं घरी जायला निघालो तर इकडे खूप सारी गर्दी जमली होती। सगळे लोक मरीन्सला चालले होते बिकॉज इथे इंडिया टीम येणार होती। सो क्रिकेटर्स येणार होते सगळे। तर इकडे बघू शकता तुम्ही क्राऊड आणि जल्लोष त्यांचा। देन आम्ही निघालो। कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज। बाय बाय।